नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफायनेट इंटिग्रेशन तुमच्या सेकंड मॅथमॅटिक्स 12th मधला सेकंड मॅथमॅटिक्स त्यामधला 4 नंबरचा चॅप्टर डिफायनेट इंटिग्रेशन मधला एक्झरसाइज 4.1 मधला क्वेश्चन नंबर पहिला पूर्ण घेणार आहोत. क्वेश्चन नंबर पहिल्यामध्ये पहा, एक्झरसाइज 4.1 मध्ये एकच क्वेश्चन आहे आणि एका क्वेश्चन मध्ये टोटल नंबर्स ऑफ 5 नंबर्स ऑफ सब क्वेश्चन्स आहेत. पाहू आपण मग काय असते. तर सगळ्यात पहिले काय क्वेश्चन की बुवा क्वेश्चन म्हणते की बुवा इव्हॅल्युएट द फॉलोइंग फंक्शन्स किंवा इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स ॲज अ लिमिट ऑफ सम. ॲज अ लिमिट ऑफ सम न तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, मग येतात आपल्याला. क्वेश्चन दिलाय इंटिग्रेशन 1 to 3, लिमिट काय दिल्यात 1 to 3 3x - 4 into dx, 3x - 4 into dx. आता जर आपण याला सरळ सॉल्व्ह केलं, पहा इंटिग्रेशन काय आपल्याकडे, इंटिग्रेशन 1 to 3 इन ब्रॅकेट 3x - 4 into dx. इंटिग्रेशन दोघांना वाटून दिलं. पहा i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 3 3x मायनस इंटिग्रेशन 1 to 3 4 into dx. पहा 3 कॉन्स्टंट बाहेर निघाला, x चं इंटिग्रेशन काय येईल x²/2, लिमिट काय 1 to 3 -4 बाहेर निघाला, याचं 1 चं इंटिग्रेशन x, त्याच्या लिमिट काय येतील 1 to 3. आता काय करसान, लिमिट पुट करून टाकसान. पहा हा 3 जसाचा तसा. आता 3 चा स्क्वेअर किती 9/2, त्यानंतर मधात सबट्रॅक्शन, नंतर 1 चा स्क्वेअर 1/2 -4 जसाचा तसा. इथं लिमिट पुट करा, x च्या ठिकाणी 3 - 1. हा 3 जसाचा तसा. पहा बेस सेम आहे, त्याचं सबट्रॅक्शन करा. मग 9 - 1 8/2 -4 जसा तसा, याच्यामध्ये काय येईल 2. त्यानंतर पहा 3 जसाचा तसा 2 4 8, म्हणजे इथे किती 4 -4 4 2 8 4 3 12, 12तून 8 केले किती राहते 4. फायनल आन्सर काय येईल आपला 4. हे एवढं सोपी आहे. हे असं म्हणजे हे जर आपण पकडलं तर असं सॉल्व्ह करता येते. पण त्याचं म्हणणं काय की बुवा तुम्ही हाताने चमचा पकडू शकता, पण तिचं म्हणणं तुम्ही हाताने चमचा पकडायचा नाही, पायानं पकडायचा. म्हणजे कसं की तुम्हाला आन्सर तर यायची 4 आन्सर येण्याचं, पण हे तुम्हाला असं डायरेक्ट नाही सॉल्व्ह करावं लागत. ॲज अ लिमिट ऑफ सम म्हणून सॉल्व्ह करावं लागते. आणि ॲज अ लिमिट ऑफ समचा तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे, एक जबरदस्त फॉर्म्युला आहे. काय म्हणते, इंटिग्रेशन a to b f of x into dx इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी summation r equal to 1 to n h into f of a plus rh आपला हा एक फॉर्म्युला आहे. पहा लिमिट ऑफ सम काय म्हणते, इंटिग्रेशन a to b f of x into dx लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन ऑफ r equal to 1 to n h into f of a plus rh. 5 गोष्टी करावं लागतात लिमिट ऑफ सम मध्ये. सरळ कोणत्याही गोष्टीची एक प्रोसेस असते ना, आपण प्रोसेस आधीपासून फॉलो करत आलो किंवा कोणत्याही गोष्टीची एक प्रोसेस असते. आता याच्यात किती गोष्टी फॉलो करावं लागतात आपल्याला, 5 गोष्टी. सगळ्यात पहिले तर काय करायचं की कम्पेअर करायचं. क्वेश्चन घेतला आपण, हा क्वेश्चन याच्याशी कम्पेअर करायचा. मग कम्पेअर केल्यानंतर हे झालं पहिलं. त्यानंतर लिमिट, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या व्हॅल्यू काढायच्या. त्यानंतर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढायची, हे झालं दुसरं. त्यानंतर थर्ड मध्ये काय करसान, एफ ऑफ ए प्लस आर एच, हे जे आहे ना एफ ऑफ ए प्लस आर एच पाहसान. एफ ऑफ ए प्लस आर एच काढल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, पहा 1 2 3, त्यानंतर एच ची व्हॅल्यू, पहा हा एच कामाचा आहे ना आपला, एच ची व्हॅल्यू काढायची आणि लास्ट मध्ये या फॉर्म्युल्यात पुट करून टाकायचं. एवढंच करावं लागते आपल्याला, ह्याच्यावरती काहीच नाही आहे. तर चला, पहिला क्वेश्चन आहे आपला इंटिग्रेशन 1 to 3. पहा अप्पर लिमिट आहे 3, लोअर लिमिट आहे 1, 3x - 4 into dx. करू आपण सॉल्व्ह. सगळ्यात पहिले काय करसान, तर सगळ्यात पहिले करायचं कम्पेअर आहे. पहा इंटिग्रेशन 1 to 3, पहा इंटिग्रेशन 1 to 3 इन ब्रॅकेट 3x - 4 into dx इज इक्वल टू इंटिग्रेशन a to b f of x into dx. याच्यासोबत कम्पेअर केलं तर आपल्याला भेटेल a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. त्यानंतर b ची व्हॅल्यू b इज इक्वल टू 3 आणि त्यानंतर f of x ची व्हॅल्यू काय भेटली 3x - 4. f of x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3x - 4. हे झालं दुसरं. त्यानंतर मग आणखीन काय करायचं, f of x ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, f of x इज इक्वल टू 3x - 4. फक्त या x च्या ठिकाणी काय a प्लस आर एच टाकायचा. पहा एफ ऑफ ए प्लस आर एच, जिथं एक्स दिसेल तिथं काय पुट करसान ए प्लस आर एच. 3 इन ब्रॅकेट एक्सच्या ठिकाणी ए प्लस आर एच -4 जसाचा तसा. आता ए प्लस आर एच, पहा ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती आहे 1 आणि बी ची व्हॅल्यू आहे. आता इथं ए ची व्हॅल्यू पुट करून टाका. पहा
3 इन ब्रॅकेट ए ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस आर एच जसाचा तसा मायनस 4 जसाचा तसा पा. त्यानंतर 3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 प्लस साइन जशीची तशी 3 मल्टिप्लाइड बाय आर एच 3 आर एच मायनस 4 जसाचा तसा पा. त्यानंतर पा 3 आता इथे किती आहे पॉझिटिव्ह 3 इथे किती आहे निगेटिव्ह 4 म्हणजे 3 मायनस 4 प्लस 3 किती येते -1 म्हणजे काय येईल 3 आर एच मायनस 1. हे कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला एफ ऑफ ए प्लस आर एच एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू भेटली. मग तुम्हाला काय म्हटलं तर सगळ्यात पहिले कम्पेअर करसान कम्पेअर केलं तुम्ही ना त्यानंतर ए बी आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढसान ते पिन केलं पहा पहिली स्टेप दुसरी स्टेप तिसऱ्या स्टेपमध्ये एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू काढसान ते बिन तुम्ही ना काढली. त्यानंतर पहा त्यानंतर आपल्याला काढायला लागते एच ची व्हॅल्यू आणि एच ची व्हॅल्यू कशी काढता येईल पहा एच इज इक्वल्स टू बी मायनस ए अपॉन एन एच इक्वल्स टू बी मायनस ए अपॉन एन. बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3 म्हणजे 3 मायनस 1 अपॉन एन म्हणजे काय येईल 2 अपॉन एन. हे कशाची व्हॅल्यू झाली एच ची दिसते ही झाली एच ची व्हॅल्यू. मग आता आपल्याला जर समजा एन एच काढायचं असेल पहा एच ची व्हॅल्यू काय आपल्याकडे एच ची 2 अपॉन एन. आता हा एन इकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये सॉरी एन इकडे डिवायडेशन मध्ये आहे इकडे गेल्यावर कशात जाईल मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येईल एन एच इज इक्वल्स टू 2 एन एच ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे 2. इथपर्यंत आलो आपण. आता नेक्स्ट काय म्हणते की बाबा नेक्स्ट मध्ये आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला पुट करावं लागते. काय आहे लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे पहा इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी समेशन आर इक्वल टू 1 टू एन एच इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच एच इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच. मग पाहू आपण पहा इंटिग्रेशन ए टू बी म्हणजे इंटिग्रेशन 1 टू 3 एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स म्हणजे 3x मायनस 4 इंटू डी एक्स. पहा इंटिग्रेशन 1 टू 3x मायनस 4 इंटू डी एक्स इज इक्वल्स टू लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी. पहा समेशन आर इक्वल टू 1 टू एन एफ ऑफ ए प्लस आर एच. आता एफ ऑफ ए प्लस आर एच ची आपल्याला व्हॅल्यू पहा एच ची व्हॅल्यू नाही आपल्याकडे एच जसाचा तसा एफ ऑफ ए प्लस आर एच हे इथं काढलं आपण. पहा एफ ऑफ ए प्लस आर एच काय आपल्याकडे 3 आर एच मायनस 1 याला काय ब्रॅकेटमध्ये 3 आर एच मायनस 1. मग पहा हे इक्वल टू साइन जशी तशी लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी समेशन आर इक्वल टू 1 टू एन समेशन आर इक्वल टू 1 टू एन. हा एच ना आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका. समजा जर आपण एच ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं किंवा आपल्याला एच ची व्हॅल्यू भेटते एच ची व्हॅल्यू काय n/2 एच ची व्हॅल्यू सरळ सरळ आपल्याकडे n/2 आहे. पहा लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी आर इक्वल टू 1 टू एन. आता या एच ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. पहा एच मल्टिप्लाइड बाय 3 आर एच काय होईल 3 RH स्क्वेअर आणि एच मल्टिप्लाइड बाय 1 एच. आता काय करसान हे समेशन दोघांना वाटून देसान. पहा लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट पहा समेशन आर इक्वल टू 1 टू एन इथं काय येईल 3RH स्क्वेअर मायनस समेशन आर इक्वल टू 1 टू एन इंटू एच. हा एच आहे आपला हा आपला एच आहे. त्यानंतर हे समेशन आपण सगळे वाटून दिला हा ब्रॅकेट केला क्लोज. पुढे घ्या पहा हा लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट. तुम्हाला मी सांगितलं होतं की बा फक्त आपल्याकडे कशा कशाच्या व्हॅल्यू निघतात पहा समेशन इथं देतो पहा समेशन आर इक्वल टू 1 टू एन एक वेळेस इथंच लिहून घेतो तुम्ही लिहून घेसाल मी नंतर मोडून टाकतो. पहा समेशन आर इक्वल टू 1 टू एन 1 ची व्हॅल्यू काय भेटते एन. त्यानंतर समेशन आर इक्वल टू 1 टू एन आर ची व्हॅल्यू काय भेटणार एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 अपॉन 2. त्यानंतर समेशन आर इक्वल टू 1 टू एन आर स्क्वेअर जर असेल तर त्याच्या ठिकाणी काय भेटणार एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. ह्या 3 व्हॅल्यू भेटतील. पहा हे एक वेगळी आहे या 2 वेगळ्या आहेत आणि ही एक वेगळी आहे. समेशन आर इक्वल टू 1 टू एन जर 1 असेल तर एन भेटते. समेशन आर इक्वल टू 1 टू एन आर असेल तर एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 अपॉन 2 भेटते. त्यानंतर समेशन आर इक्वल टू 1 टू एन आर स्क्वेअर असेल तर एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 टू एन प्लस 1 अपॉन 6. हे लिहून घ्या हे कामाचं आहे.
त्यानंतर पाहू आपण इथं मग काय करायचं, फक्त 1 किंवा आर हा समेशनच्या आतमध्ये ठेवायचा आणि बाकीचे बाहेर काढायचे, ते कॉन्स्टंट पकडायचे. मग इथं काय करू शकतो आपण 3r बाहेर 3 इंटू एच स्क्वेअर बाहेर काढू शकतो आणि इथं एच बाहेर काढू शकतो. तर मग काय होईल पहा, लक्ष द्या, 3h स्क्वेअर जर बाहेर काढला तर राहील समेशन r इक्वल टू 1 to n आणि आतमध्ये काय राहील फक्त r मायनस इथून एच बाहेर काढला तिथं काय राहते समेशन r इक्वल टू 1 to n आतमध्ये काय राहील 1. सध्या सांगितलं मी तुम्हाला पहा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट पहा 3h स्क्वेअर जसाचा तसा इंटू पहा समेशन r इक्वल टू 1 to n इंटू r का राहते n इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2 का राहते n इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. त्यानंतर मायनस साईन जशीची तशी हा h जसाचा तसा. मग इथं काय राहणार पहा समेशन हा h जसा तसा r इक्वल टू 1 to n इंटू 1 तो राहते फक्त n. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की बा आपल्याकडे एन ची व्हॅल्यू आहे, दिसते का एन ची व्हॅल्यू एन एच इक्वल टू किती आहे आपल्याकडे 2. लक्षात ठेवा फक्त ते पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट पहा. आता मी काय करतो, हा जो आहे की हा n बाहेर जसाचा तसाच आहे. आता या n प्लस 1 मधून फक्त n काढतो बाहेर, याला आपण असं लिहू शकतो, हा 2 जो आहे ना सगळे डिवाइड आहे म्हणजे 3/2 हा h स्क्वेअर इंटू n जसाचा तसा. आता याच्यातून जर आपण n बाहेर काढला तर आतमध्ये राहील n प्लस 1 अपॉन n. हा n इथून बाहेर निघाला आणि 1 अपॉन n हा n याला डिवाइडले गेला, हा 3/2 जसाचा तसा मायनस nh जसाचा तसा. त्यानंतर पहा आता आपल्याकडे थोडीशी जागा पडते कमी, तर मी एक काम करतो या साईडचं मोडतो, तुम्ही एक काम करा फक्त स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. आपल्याकडे काय आलं पहा चेक करा, एन ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2, एन ची व्हॅल्यू आपल्याला कामाची आहे तर एन ची व्हॅल्यू आपण लिहून घेतो पहा NH इज इक्वल्स टू 2. मग सरळ सरळ आहे पहा, लक्ष द्या काय लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3/2 h स्क्वेअर पहा n मल्टिप्लाइड बाय n काय होते n स्क्वेअर, हा n प्लस 1/n जसाचा तसा मायनस nh जसाचा तसा इज इक्वल टू पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट पहा 3/2 nh काय होईल h स्क्वेअर n स्क्वेअर, फक्त n समोर लिहितो पहा काय होईल n स्क्वेअर h स्क्वेअर इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन n मायनस nh जसाचा तसा, हा n आहे हा h आहे पहा. nh ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2 आहे. मग nh ची व्हॅल्यू याच्यात पुट करून टाका पहा काय येईल लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट 3/2 जसा तसा nh ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे इथे किती येईल 2 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट n प्लस 1/n जसाचा तसा मायनस nh ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2 लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट 3/2 मल्टिप्लाइड बाय 2 चा स्क्वेअर किती होते 4, हा इथे 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 4 इन ब्रॅकेट n प्लस 1/n जसा इथं n प्लस नाही 1 प्लस इथे किती n बाहेर निघाला तर इथं 1 होईल पहा, इथून n बाहेर काढला इथं किती राहील 1 प्लस 1/n इथं किती होईल 1 प्लस 1/n आणि इथं होईल 1 प्लस 1/n मायनस 2. ओके पहा 2 2 ज 4 आणि इथं किती राहिले 2 पहा 2 2 ज 4 2 राहिले 3 मल्टिप्लाइड बाय 2 6 लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट 6 1 प्लस 1/n मायनस 2. आता 6 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा पहा 6 मल्टिप्लाइड बाय 1 6 प्लस 6 मल्टिप्लाइड बाय 1/n 6/n. मग पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, आता काय करतोय 6 ना आतमध्ये मल्टिप्लाय करतो, एक स्टेप वाढवतो पहा 6 प्लस 6/n मायनस 2 पहा 6 मधून 2 गेले किती राहते 4 राहते. तर मग एक लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट 4 प्लस 6 अपॉन n. हा पहिला क्वेश्चन आहे म्हणून आपण एकदम डिटेल मध्ये घेऊन राहिलो. मग पहा पुढे हे लिहून घे जा, मी हे म्हणून टाकतो. मग पुढे पहा आपल्याकडे काय राहिलं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 4 प्लस 1/6 पहा इज इक्वल्स टू आपण सॉल्व काय करून राहिलो इंटिग्रेशन 1 to 3 3x मायनस 4 इंटू dx पहा इंटिग्रेशन 1 to 3 इन ब्रॅकेट 3x मायनस 4 इंटू dx इज इक्वल्स टू पहा लिमिट वाटून देतो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 4 ओके प्लस हा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 6 अपॉन n पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 4 हा 4 जसाचा तसाच प्लस आता इथं काय करला 6 बाहेर काढला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/n. आता कधी लक्षात ठेवा आता समोर पासून की जर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/n असेल तर त्याचा आन्सर काय ते 0. कधीही लक्षात ठेवायचं पहा लिमिट
n टेन्स टू इन्फिनिटी 1/n इज इक्वल टू 0. हे किती येते 0. मग डायरेक्ट 0 पुट करणं सुरू करायचं. 4 प्लस 6 मल्टिप्लाइड बाय 0 किती येईल 6 मल्टिप्लाइड बाय 0 0 4 आन्सर आलं. हे कशाचं इंटिग्रेशन 1 to 3 इंटिग्रेशन 1 to 3 इन ब्रॅकेट 3x मायनस 4 इंटू dx याचा आन्सर आला 4. केलं काय काय एक लक्षात द्या. एक लक्षात द्या आपण केलं काय काय. सगळ्यात पहिले काय केलं आपण की क्वेश्चन कम्पेअर केला. क्वेश्चन कम्पेअर केल्यानंतर ABC म्हणजे अप्पर लिमिट लोअर लिमिट आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढली. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपण एफ ऑफ ए प्लस आर एच काढला. चौथ्यामध्ये एच ची व्हॅल्यू काढली, एन एच ची व्हॅल्यू काढली आणि पाचव्यामध्ये डायरेक्ट आपण लिमिट ऑफ सम ॲज अ लिमिट ऑफ सम मध्ये पुट करून क्वेश्चन आन्सर काढलं. ठीक आहे, आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. चला 2 नंबरचा क्वेश्चन आहे आपला इंटिग्रेशन 0 to 4 x स्क्वेअर इंटू dx. सगळ्यात पहिले काय करसान तर सगळ्यात पहिले कम्पेअर करसान. काय करसान इंटिग्रेशन 0 to 4 मी जाग्यावर करतो. इंटिग्रेशन 0 to 4 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ a to b एफ ऑफ x इंटू dx. मग आपल्याकडे a ची व्हॅल्यू काय भेटली a इज इक्वल्स टू 0, a इक्वल टू 0. त्यानंतर b ची व्हॅल्यू काय b इज इक्वल टू 4 आणि एफ ऑफ x काय आपल्याकडे एफ ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर. हे आपल्याला 3 व्हॅल्यू भेटल्या. त्यानंतर काय करसान त्यानंतर आपण एफ ऑफ ए प्लस आर एच काढला लागेल आपल्याला. मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आपल्याकडे एक्स स्क्वेअर. मग एफ ऑफ ए प्लस आर एच म्हणजे एक्सच्या ठिकाणी ए प्लस आर एच याचा होल स्क्वेअर. आता ए ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याकडे. ए ची व्हॅल्यू किती आहे 0 प्लस आर एच याचा होल स्क्वेअर म्हणजे काय राहील फक्त आर एचचा होल स्क्वेअर म्हणजे काय आर स्क्वेअर आणि एच स्क्वेअर. आर स्क्वेअर आणि एच स्क्वेअर. त्यानंतर काय काढायला लागते आपल्याला एच ची व्हॅल्यू काढायला लागते. एच इज इक्वल्स टू बी मायनस ए अपॉन एन. बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4 मायनस ए 0 अपॉन एन जसा तसा म्हणजे 4 अपॉन एन. हे कशाची झाली एच आणि एन एच ची व्हॅल्यू काय एन एच इज इक्वल्स टू 4. हे झालं इथपर्यंत. त्यानंतर आपला फॉर्म्युला आहे. आपला फॉर्म्युला काय आहे लक्ष द्या. इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू dx इंटिग्रेशन नाही इथे येईल लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इक्वल टू 1 to n समेशन r इक्वल टू 1 to n h इन ब्रॅकेट एफ ऑफ ए प्लस आर एच. हा झाला आपला फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यानुसार आपण पुट करू. 0 टू ए ची व्हॅल्यू 0, बी ची व्हॅल्यू 4, 0 to 4 एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर इंटू dx इज इक्वल्स टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इक्वल टू 1 to n h जसाचा तसा. हा h जसाचा तसा एफ ऑफ ए प्लस आर एच किती काढला आपण ना आर स्क्वेअर एच स्क्वेअर म्हणजे काय भेटला आर स्क्वेअर एच स्क्वेअर. मग आता h मल्टिप्लाइड बाय एच स्क्वेअर काय होणार एचचा क्यूब. हा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इक्वल टू 1 to n एच क्यूब. काय भेटेल एच क्यूब इंटू आर स्क्वेअर. पण आपल्याकडे व्हॅल्यू कशाची आहे फक्त 1 आर स्क्वेअर आणि आर क्यूब. समेशन मध्ये फक्त व्हॅल्यू 1 आर स्क्वेअर आणि आर क्यूब ची व्हॅल्यू आहे. म्हणजे काय भेटेल समेशन r इक्वल टू 1 to n. जर समजा आर स्क्वेअर असेल तर व्हॅल्यू भेटते n इन ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. मग दिसते ना आपल्याला आर स्क्वेअर आहे ना हा एच क्यूब काढला बाहेर, एच क्यूब बाहेर काढा. मग काय येणार लक्ष द्या. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी हा एच क्यूब काढला बाहेर आणि काय घेतलं आपण समेशन r इक्वल टू 1 to n आर स्क्वेअर याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट एच क्यूब इंटू समेशन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार n इन ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 n इन ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. मग सरळ आणखीन लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट हा एच क्यूब जसा तसा इंटू हा इथं n ऑलरेडी आहे, इथं n ऑलरेडी बाहेर आहे. या n प्लस 1 मधून एक n बाहेर काढतो मी. n प्लस 1 मधून जर एक n बाहेर काढला तर या n च्या ठिकाणी होणार 1 आणि या 1 ले n काय होईल डिवाइडले जाईल. म्हणजे काय होईल हा n जसा तसा n इन ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन n. मगाच्या याच्यात केलं होतं तसंच.
त्यानंतर पहा इथं 2n+1 आहे, याच्यामधून पण एक n बाहेर काढतो, या ब्रॅकेटमधून एक n बाहेर काढला, या ब्रॅकेटमधून एक n बाहेर काढतो. n जर काढला तर इथं काय होईल 2, पहा इथून n निघाला, इथं 2 जसा तसा +1/n अपॉन 6 जसाचा तसा. हे समजलं काय? पहा त्यानंतर केलं काय, फक्त पहा हा n जसा तसा आहे, या n+1 मधून एक n बाहेर काढला तर n च्या ठिकाणी 1 आणि 1 च्या ठिकाणी 1/n, हा n याला डिवाइडला गेला. त्यानंतर 2n+1 याच्यातून काय केलं आपण, n बाहेर काढला, n बाहेर काढला तर 2 + 1/n, सरळ सरळ. त्यानंतर पुढे पाहू आपण लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. पहा सरळ सरळ हा h³ जसाचा तसा, n मल्टिप्लाइड बाय n, n² आणि n² मल्टिप्लाइड बाय n, n³. n मल्टिप्लिकेशन मध्ये, हे पूर्णचं पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. पहा n मल्टिप्लाइड बाय n मल्टिप्लाइड बाय n काय होणार, n³. आता राहिलं काय, पहा आपल्याकडे 1 + 1/n आणि 2 + 1/n अपॉन 6 जसाचा तसा, अपॉन 6 जसाचा तसा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं आपण NH ची व्हॅल्यू काढली, NH ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4. मग इथं काय h³ n³, NH³ आहे ना, NH ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 आहे. मग पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी NH³, NH ची व्हॅल्यू किती आहे 4, म्हणजे काय होईल 4^3. आता मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्ही लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 + 1/n, पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/n घेसान तर आन्सर काय येते 0, आन्सर येते 0. मग आता आपण जर समजा लिमिट पुट करत बसलो तर काय होते, आपला क्वेश्चन जी साईज आहे ते वाढते. त्याच्यापेक्षा आपल्याला सरळ सरळ माहित आहे की 1 जसा तसा आणि 1/n ची व्हॅल्यू काय येते 0, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/n येते 0, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/n येते 0. म्हणजे पहा हा ब्रॅकेट, या ब्रॅकेटमध्ये काय आहे 1 + 1/n आणि 1/n ची व्हॅल्यू काय आहे ना 0. आणि पहा हा इथं 2 जसाचा तसा, 2 + 1/n ची व्हॅल्यू काय येते 0. हा ब्रॅकेट क्लोज अपॉन 6 जसाचा तसा. सॉरी आता इथं हे लिमिट घ्यायचं काम नाही, सरळ सरळ आपण लिमिट पुट केली. आता 4^³ किती येते, 4^³ येते 64 इन ब्रॅकेट. पहा 1 + 0 काय राहते 1 आणि 2 + 0 काय राहते 2 अपॉन 6 जसाचा तसा. 64 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन 6, 2 × 1 = 2 आणि ह्याच्यात डिवायडेशन होईल तर 64/3 याचं आन्सर येईल. कशाचं, तर लिमिट 0 to 4 x² × dx इज इक्वल टू, याचं आन्सर काय येईल 64/3. चला 3 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, इंटिग्रेशन 0 to 2 e⁻x × dx. सगळ्यात पहिले कम्पेअर करून घ्या. कम्पेअर केलं a to b f(x × dx), f(x × dx). चला a ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 0, त्यानंतर b ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 2 आणि f(x) ची व्हॅल्यू f(x) आला आपल्याकडे e⁻x. मग काय करायला लागते, f(x) इज इक्वल्स टू e⁻x आहे, मग f(x) च्या ठिकाणी a + RH इज इक्वल्स टू e⁻a + RH, x च्या ठिकाणी a + RH आपण पुट केला. त्यानंतर पहा a + RH, a ची व्हॅल्यू किती आहे 0, म्हणजे e⁻0 + RH काय होणार मग e⁻RH. e⁻RH आपल्याला भेटला काय, f(a + RH) भेटला आपल्याला e⁻RH. त्यानंतर काय करायला लागते, पुढे h ची व्हॅल्यू काढायला लागते, h इक्वल्स टू b - a/n. पहा b - a, b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2, 0 आणि a ची व्हॅल्यू 0, म्हणजे 2 - 0/n म्हणजे 2/n कशाची h. मग nh ची व्हॅल्यू भेटणार आपल्याकडे 2. इथपर्यंत काही टेन्शन नाही आहे. पुढे पाहू आपण. पहा हा क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे, याच्यात थोडासा कन्सेप्ट लागते व्यवस्थित, कारण की हा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हा क्वेश्चन एक्सपांड करावा लागेल. थोडासा एक्सपोनेन्शियल फॉर्म याचा एक्सपांड करावा लागेल. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय आपल्याकडे, इंटिग्रेशन a to b f(x × dx), लिमिट ऑफ सम, ॲज अ लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इक्वल टू 1 to n h × f(a + RH) असा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग पाहू आपण काय होते, तर पहा इंटिग्रेशन a to b जसा तसा, इंटिग्रेशन लिमिट काय आपल्याकडे 0 to 2, f(x) काय आहे आपल्याकडे e⁻x × dx, लिमिट
n टेन्स टू इन्फिनिटी समेशन पहा समेशन r इक्वल टू 1 टू n समेशन r इक्वल टू 1 टू n h इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच काय आपल्याकडे पहा h इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच काय आपल्याकडे e टू द पॉवर x काय आपले नाही सॉरी e टू द पॉवर आर एच काय आहे e टू द पॉवर आर एच इथपर्यंत काही त्रास नाही पहा काय लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी एफ ऑफ ए प्लस आर एच काय आपल्याकडे e टू द पॉवर आर एच आपल्याला काय करावं लागते एक्सपांड करावं लागते एक्सपान्शन कसं होईल याचं पाहू आपण याचं समेशन पहा हा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट h काढला मी बाहेर समेशन r इक्वल टू 1 टू n e टू द पॉवर आर एच e टू द पॉवर आर एच याला एक्सपांड करता येते काय करता येईल पहा e टू द पॉवर आर एच आहे की नाही समजा आता r च्या ठिकाणी एक वेळेस 1 पुट करतो म्हणजे काय होईल e टू द पॉवर h मग r च्या ठिकाणी 2 पुट केला e टू द पॉवर 2h r च्या ठिकाणी 3 पुट केला e टू द पॉवर 3h r च्या ठिकाणी 4 पुट केला e टू द पॉवर 4h पहा इथं काय दिलाय r इक्वल टू 1 पासून तर n पर्यंत इन्फायनाइट काय घेणं नाही दिले की बुवा त्यांना असं म्हटलं काय की बुवा समेशन पहा इथं जर म्हटलं असतं समेशन r इक्वल टू 1 टू 3 आणि इथं दिलं असतं e टू द पॉवर आर एच मग आपण याला कसं घेतलं असतं याला घेतलं असतं r च्या ठिकाणी सगळ्यात पहिले 1 पुट केला असता म्हणजे e टू द पॉवर 1h म्हणजे फक्त h प्लस e टू द पॉवर 2h कारण की 2 आहे नंतर e टू द पॉवर 3h बस झालं खतम पण इथं काय आहे n आहे ना तर मग याला कसं करावं लागेल पहा लक्ष द्या मग याला आपण असं लिहू शकतो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट h जसा तसा इन अनदर ब्रॅकेट पहा r इक्वल टू 1 म्हणजे e टू द पॉवर r जर 1 केला पुट तर hच राहील e टू द पॉवर h प्लस r आता 2 पुट करा e टू द पॉवर 2h प्लस r 3 पुट करा e टू द पॉवर 3h प्लस e टू द पॉवर 4h प्लस अप टू प्लस e टू द पॉवर nh असं चालेल शेवटपर्यंत पहा याला आपण काय केलं एक्सपांड कारण की एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे म्हणून त्याला काय केलं आपण एक्सपांड केलं नंतर पहा पुढच्या स्टेपमध्ये काय होणार लिमिट n टेन्स टू पहा हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे हा कुठल्या फॉर्ममध्ये हा सर्वात मोठी गोष्ट आहे हा आहे ए टू द पॉवर x प्लस ए टू द पॉवर 2x प्लस ए टू द पॉवर 3x प्लस ए टू द पॉवर 4x एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आता इथं काय बेसमध्ये e आहे आणि वरती व्हेरिएबल काय h आहे म्हणजे हा पहा ए टू द पॉवर x प्लस ए टू द पॉवर 2x प्लस ए टू द पॉवर 3x प्लस ए टू द पॉवर 4x प्लस अप टू प्लस ए टू द पॉवर nx या फॉर्ममध्ये आहे मग याचा एक फॉर्म्युला बनते तो फॉर्म्युला काय ए टू द पॉवर x काढा बाहेर एक वेळेस ए टू द पॉवर x बाहेर काढा ए टू द पॉवर x टू द पॉवर n मायनस 1 अपॉन ए टू द पॉवर x मायनस 1 सिंपल आहे पहा इथं काय ए टू द पॉवर x मायनस 1 ए टू द पॉवर x मायनस 1 फक्त पहिल्याला काय द्या लागते वरत्याले टू द पॉवर n मग पाहू आपण इथं काय होणार पहा इथं होणार लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट हा h जसाचा तसा इथं e टू द पॉवर h काढला आपण ना बाहेर तर ब्रॅकेटमध्ये येईल e टू द पॉवर h टू द पॉवर n पहा e टू द पॉवर h टू द पॉवर n मायनस 1 अपॉन e टू द पॉवर h मायनस 1 हा लागला आपला एक फॉर्म्युला इथपर्यंत काही त्रास नाही आहे त्यानंतर पहा इथं काय करावं लागेल e टू द पॉवर h मायनस 1 e टू द पॉवर h चला काय लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी h इंटू e टू द पॉवर h इन ब्रॅकेट e टू द पॉवर h टू द पॉवर n मायनस 1 अपॉन e टू द पॉवर h मायनस 1 आता पहा सरळ सरळ आपल्याकडे nh ची व्हॅल्यू किती आहे nh इक्वल टू 2 पहा nh इज इक्वल्स टू 2 nh इक्वल्स टू 2 आणि h ची व्हॅल्यू किती आहे h इज इक्वल्स टू 2 अपॉन n h इक्वल्स टू 2 अपॉन n n टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे 2 अपॉन इन्फिनिटी n टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे काय n टेन्स टू जर इन्फिनिटी असेल तर h टेन्स टू काय राहते 0 n टेन्स टू इन्फिनिटी असेल तर h टेन्स टू काय राहते 0 तर मग इथं आपण काय करू लिमिट चेंज करू पहा लिमिट h टेन्स टू 0 इन ब्रॅकेट इथं काय आहे h e टू द पॉवर h इन ब्रॅकेट e टू द पॉवर h टू द पॉवर n मायनस 1 अपॉन आता सरळ सरळ पहा आणखीन एक गोष्ट हा पहा ए टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहे ना ए टू द पॉवर पहा ए टू द पॉवर m टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये असते मग काय होणार ए टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n हा ए टू द पॉवर m टू द पॉवर n म्हणजे इथं काय होईल पहा ए टू द पॉवर nh मायनस 1 nh मायनस 1 अपॉन ए टू द पॉवर h मायनस 1 इथपर्यंत येऊन जाईल आणखीन पहा मी काय करतो एक आपल्याकडे आणखीन एक फॉर्म्युला आहे की बुवा लॉग सॉरी पहा लिमिट x टेन्स टू 0 लिमिट x टेन्स टू 0 ए टू द पॉवर x मायनस 1 ए टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x इज इक्वल्स टू काय राहते लॉग ए टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x इज इक्वल्स टू काय राहते लॉग ए तर त्या फॉर्म्युल्यात हे बसते का पाहू आपण पहा h आहे इथं
हा एच आहे तर खाली आल्यावर काय होईल 1/h. हा इथं वरती आहे एच, खाली आल्यावर होणार 1/h. म्हणजे पहा काय होईल, एन एच ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून टाकू. एन एच ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2, एन एच ची व्हॅल्यू 2 पुट करून टाकू. पहा लिमिट h टेन्स टू 0 इन ब्रॅकेट, हा e टू द पॉवर h जसा तसा इन ब्रॅकेट. पहा e टू द पॉवर एन एच ची व्हॅल्यू आहे 2 -1 अपॉन e टू द पॉवर h -1. हा h जो आहे ना याला आपण मल्टिप्लाइड बाय 1/h लिहू शकतो. सॉरी 1/h रेसिप्रोकल फॉर्म मध्ये 1/h म्हणजे हा जो h आहे याला आपण 1/h लिहू शकतो. म्हणजे हा h डबल वरती जाईल. आता e टू द पॉवर h मल्टिप्लाइड बाय 1 का राहते. पहा इथं या साईडचं थोडंसं ग्राफ करतो, मोडतो. तुम्ही या साईडचं मोडतो, तुम्ही लिहून घेसान. पहा आपल्याकडे आलं काय, थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पहा लिमिट h टेन्स टू 0, लिमिट h टेन्स टू 0 इन ब्रॅकेट. पहा e टू द पॉवर h इन ब्रॅकेट e टू द पॉवर 2 -1 अपॉन खाली काय आहे पहा 1/h. आता 1/h कसं आहे पहा 1 मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर h -1. पहा मग काय राहील e टू द पॉवर h -1 अपॉन खाली काय आहे h, खाली आलं h. आता जर मी दोघे लिमिट वाटून दिला, पहा याला लिमिट वाटून देतो. लिमिट h टेन्स टू 0 e टू द पॉवर h e टू द पॉवर 2 -1 अपॉन लिमिट h टेन्स टू 0 e टू द पॉवर h -1 अपॉन h. मग काय येईल पहा, हे दिसते का तुम्हाला. पहा ए टू द पॉवर x -1 अपॉन एक्सच्या फॉर्म मध्ये दिसते. तर मग काय होईल इथं लिमिट h टेन्स टू 0 e टू द पॉवर h e टू द पॉवर 2 -1 अपॉन याची व्हॅल्यू काय येईल लॉग ई, काय येईल लॉग ई. आणि लॉग ई ची व्हॅल्यू काय राहते 1, लॉग ई ची व्हॅल्यू 1 राहते. त्यानंतर पहा आणखी h आपण लिमिट वाटून देऊ. म्हणजे काय होईल पहा e टू द पॉवर 0 इन ब्रॅकेट e टू द पॉवर 2 -1 अपॉन 1 e टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू राहते 1. आता जर 1 न जर याले मल्टिप्लाय केलं e टू द पॉवर 2 -1 तर काय राहते आन्सर e टू द पॉवर 2 -1. हे झालं याचं फायनल आन्सर. e टू द पॉवर 2 -1 हे झालं याचं फायनल आन्सर. व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. पहा काय होतं, काय केलं आपण इथं, काय होतं आपण फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण पुट केल्यानंतर काय ते e टू द पॉवर RH ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहे म्हणून त्याला एक्सपांड केल्यानंतर काय याचा एक फॉर्म्युला बनते. पहा याच्यातून e टू द पॉवर h बाहेर काढला, मग एक फॉर्म्युला काय असते a टू द पॉवर x जर बाहेर काढला तर a टू द पॉवर x टू द पॉवर n -1. पहा e टू द पॉवर h टू द पॉवर n -1 अपॉन e टू द पॉवर h -1 त्या फॉर्म मध्ये बसलं. मग हे पहा e टू द पॉवर h टू द पॉवर n म्हणजे a रेस टू द पॉवर m रेस टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहे. मग a रेस टू द पॉवर m रेस टू द पॉवर n काय असते a टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n. तिथं केलं, त्यानंतर इथं काय केलं लिमिट चेंज केल्या. nh जर 2 असला n टेन्स टू इन्फिनिटी आहे तर h टेन्स टू काय ते 0, कारण की 1/0 इन्फिनिटी येते. त्यानंतर पुढे पहा लिमिट h टेन्स टू 0, इथं n होतं इथं h झालं h e टू द पॉवर h. मग नंतर काय केलं nh ची व्हॅल्यू पुट केली. हा h काय घेतला खाली घेतला आपण, कारण की e टू द पॉवर h -1 च्या डिवायडेशन मध्ये येते. तो पहा आला, दोघांनी लिमिट वाटून दिल्या, हा डायरेक्ट फॉर्म्युल्यात बसते. त्याची व्हॅल्यू लॉग ई ची व्हॅल्यू 1, त्यानंतर e टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू 1. फायनल आन्सर हे. व्यवस्थित लिहून घ्या, आपण पुढचं पाहू. पहा 4 नंबरचा क्वेश्चन आहे. इंटिग्रेशन 0 to 2 इन ब्रॅकेट 3x² - 1 इंटू dx. पहिले कम्पेअर करून घ्या a to b f ऑफ x इंटू dx. आता a ची व्हॅल्यू काय भेटणार, a इज इक्वल्स टू 0. त्यानंतर b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2, b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2. त्यानंतर f ऑफ x किती आहे आपल्याकडे, f ऑफ x इक्वल्स टू 3x² - 1. त्यानंतर f ऑफ a प्लस RH काढून घ्या. f ऑफ x इज इक्वल्स टू आपल्याकडे f ऑफ x आहे 3x² - 1. f ऑफ a प्लस RH इज इक्वल्स टू, जिथं x असेल तिथं a प्लस RH पुट करा. 3 इन ब्रॅकेट a प्लस RH याचा होल स्क्वेअर -1. 3 इन ब्रॅकेट a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 0, 0 प्लस RH होल स्क्वेअर -1 म्हणजे काय भेटेल 3 r² h² -1. हे भेटली आपल्याला f ऑफ a प्लस RH ची व्हॅल्यू. हे भेटली आपल्याला f ऑफ a प्लस RH ची व्हॅल्यू. आपल्याला काय काय काढायचं आहे, सगळ्यात पहिले आपण कम्पेअर केलं, त्यानंतर त्यातले अप्पर लिमिट लोअर लिमिट, त्यानंतर f ऑफ a प्लस RH ची व्हॅल्यू काढली. आता काढायची आहे h ची व्हॅल्यू. कशाची, h. मग h कसा काढसान पहा, h इज इक्वल्स टू b मायनस a अपॉन n. b किती आहे 2 मायनस 0 अपॉन n, काय येईल 2 अपॉन n. आणि nh ची व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला 2. दिसते nh ची व्हॅल्यू भेटणार आपल्याला 2. त्यानंतर आपला फॉर्म्युला त्या ॲज अ लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय आहे किंवा इंटिग्रेशन, पहा इंटिग्रेशन a टू b f ऑफ x इंटू dx जर असेल तर याला आपण लिहू शकतो लिमिट
n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इक्वल टू n टू 1 टू n h इन ब्रॅकेट f ऑफ a प्लस आर एच एफ ऑफ ए प्लस आर एच. मग पाहू आपण. पहा इथं काय येईल मग 0 टू 2 एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आपल्याकडे 3x² मायनस 1 इंटू dx. 3x² मायनस 1 इंटू dx इज इक्वल्स टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इक्वल टू 1 टू n h जसा तसा a प्लस आर एच काय आपल्याकडे 3r² h² मायनस 1. मग काय येईल 3r² h² मायनस 1. मग पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इक्वल टू 1 टू n या h ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. मग काही h ना आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर पहा 3 मल्टिप्लाइड बाय r² h² म्हणजे पहा इथं h² आहे बाहेर h आहे h² मल्टिप्लाइड बाय h³ म्हणजे काय होईल 3r² h³ मायनस h मल्टिप्लाइड बाय 1 इज h. आता दोघायले काय करसान दोघायले बिन समेशन वाटून द्या. पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट पहा समेशन r इक्वल टू 1 टू n 3r² h³ मायनस समेशन r इक्वल टू 1 टू n इंटू h. दोघायला काय केलं आपण वाटून दिलं समेशन वाटून दिलं. पहा त्यानंतर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट तुम्हाला काय म्हणत आहे की बा आपल्याकडे समेशन r इक्वल टू 1 टू n r ची व्हॅल्यू आहे 1 ची व्हॅल्यू आहे r² ची व्हॅल्यू आहे r³ ची व्हॅल्यू आहे. त्यानंतर इथं r² आहे ना हा 3h² काढला बाहेर तर कारण समेशन r इक्वल टू 1 टू n मायनस इथून h काढला आपण बाहेर तर काय राहते समेशन r इक्वल टू 1 टू n इंटू 1. पहा एकदम सोपी आहे. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट पहा इथून काय केलं आपण 3h² बाहेर काढला आतमध्ये काय राहील r² आतमध्ये r² राहील. r² तुम्हाला माहित आहे काय होते n इन ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6 आणि 1 चं काय होते फक्त n म्हणजे काय होईल 3h³ 3h³ पहा 3h³ इन ब्रॅकेट पहा n इन ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6 मायनस nh कारण की इथं हा h आहे आणि इथं याचं काय बनते n बनते म्हणजे nh. मग पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट 3h³ पहा हा n जसाचा तसा ऑलरेडी. आता काय करतो या n प्लस 1 मधून एक n बाहेर काढतो. n बाहेर काढला इथं होईल 1 प्लस 1 अपॉन n या 2n प्लस 1 मधून एक बाहेर काढला आतमध्ये होईल 2 प्लस 1 अपॉन n आणि हा मायनस nh जसाचा तसा अपॉन 6 जसाचा तसा. मग पहा 3 1 ज 3 3 2 ज 6 इथं किती राहतील 2 राहतील. बसत नाही आपलं मी या साईडचं मोडून घेतो तुम्ही लिहून घे जा. पहा तर राहिलं का पहा चेक करा लिमिट इज इक्वल्स टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट 3 1 ज 3 3 2 ज 6 इथं राहिलं h³ पहा n मल्टिप्लाइड बाय n काय होणार n³ काय होईल n³ इन काय राहते 1 प्लस 1 अपॉन n 2 प्लस 1 बाय n 2 प्लस 1 बाय n मायनस nh मायनस काय राहते nh अपॉन याच्या खाली किती राहिला आपला 2 राहिला. चला पाहू आपण लिमिट. आता पहा जर आपण लिमिट पुट केला लिमिट आणि nh ची व्हॅल्यू आपण आता पॅरलली पुट करू. पहा nh ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे nh ची व्हॅल्यू आली होती आपल्याकडे 2 हा nh ची व्हॅल्यू आली होती 2 आपल्याकडे आणि 1 लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन n काय होते 0 होते म्हणजे मग काय येईल पहा हा लिमिट निघाला तर इथं काय राहील पहा nh ची व्हॅल्यू होती 2 म्हणजे 2 चा क्यूब इन ब्रॅकेट पहा 1 प्लस 0 1 बाय n लिमिट पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 बाय n होते 0 2 प्लस लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 बाय n काय होते 0 मायनस nh ची व्हॅल्यू किती होती 2 अपॉन याच्या खाली किती 2 इन ब्रॅकेट पहा 2 चा क्यूब होते 8 इन ब्रॅकेट 8 इतर आला 1 इतर आला 2 पहा 1 प्लस 0 1 2 प्लस 0 2 अपॉन 2 मायनस 2 जसाचा तसा 8 इन ब्रॅकेट 2 1 ज 2 म्हणजे 8 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन 2 मायनस 2 पहा 2 2 कॅन्सल किती राहते 8 मायनस 2 फायनल आन्सर किती 6 फायनल आन्सर 6 आलं. कशाचं इंटिग्रेशन 0 टू 2 3x² मायनस 1 इंटू dx लिहून घ्या. पुढचं इंटिग्रेशन 5 नंबरचा क्वेश्चन आहे इंटिग्रेशन 1 टू 3 x³ dx पहा हा शेवटचा क्वेश्चन आहे.
त्याला कम्पेअर करून घ्या. पहा सगळ्यात पहिले ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. मग ए ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1, बी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3 आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आपल्याकडे एक्स क्यूब. त्यानंतर एफ ऑफ ए प्लस आर एच. पहा एफ ऑफ एक्स सगळ्यात पहिले एफ ऑफ एक्स आहे आपल्याकडे एक्स क्यूब. एफ ऑफ एक्स आहे आपल्याकडे एक्स क्यूब. मग एफ ऑफ ए प्लस आर एच म्हणजे एक्स क्यूबच्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी फक्त ए प्लस आर एच, ए प्लस आर एच याचा होल क्यूब. आता ए प्लस आर एच, ए प्लस बी जर पकडला, ए प्लस बी होल क्यूबच्या फॉर्म मध्ये आला आणि ए प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला तुमच्या सगळे लिहिते काय असते, ए क्यूब प्लस 2 ए स्क्वेअर बी प्लस ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब असं असते. त्यानंतर पाहू आपण ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1, ए ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे इथं काही पहा 1 प्लस आर एच त्याचा होल क्यूब म्हणजे याचा फॉर्म्युला होते 1 ए क्यूब म्हणजे 1 चा क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी म्हणजे 1 चा स्क्वेअर इंटू बी काय आपल्याकडे आर एच प्लस 3 ए बी स्क्वेअर 3 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय बी स्क्वेअर म्हणजे बी काय आपल्याकडे आर एच म्हणजे काय होईल आर स्क्वेअर एच स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे आर क्यूब आणि एच क्यूब. सरळ सरळ मग पहा 1 चा क्यूब 1 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 1 चा स्क्वेअर 1 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 इंटू आर एच प्लस 3 इंटू आर स्क्वेअर एच स्क्वेअर प्लस आर क्यूब एच क्यूब. हे भेटलं आपल्याला एफ ऑफ ए प्लस आर एच. एफ ऑफ ए प्लस आर एच आपल्याला भेटलं. त्यानंतर आपल्याला काढायला लागते एन एच ची व्हॅल्यू. पहा एच इज इक्वल्स टू बी मायनस ए अपॉन एन. बी ची व्हॅल्यू आहे 3 मायनस 1 अपॉन एन जसा तसा 2 अपॉन एन म्हणजे एन एच ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2. सगळं काढलं आपण ना. सरळ सरळ कशात पुट करा आपल्या फॉर्म्युल्यात पुट करा. काय आपला लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी समेशन आर इक्वल टू 1 to n एच इन ब्रॅकेट एफ ऑफ ए प्लस आर एच. सरळ सरळ याच्यात सबस्टिट्यूट करा. पहा लिमिट 1 to 3 लिमिट 1 to 3 एफ ऑफ एक्स काय आपल्याकडे एक्स क्यूब इंटू डी एक्स इज इक्वल्स टू लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी समेशन आर इक्वल टू 1 to n. एच जसाचा तसाच हा एच जसाचा तसा आपल्याकडे ए प्लस आर एच काय आपल्याकडे हे पूर्ण. पहा ए प्लस आर एच काय आपल्याकडे 1 प्लस 3 आर एच प्लस 3 आर स्क्वेअर एच स्क्वेअर प्लस आर क्यूब आणि एच क्यूब. हे एच न आतमध्ये मल्टिप्लाय करा. पहा एच न जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी समेशन आर इक्वल टू 1 to n. या एच न आतमध्ये मल्टिप्लाय करा. एकदम सोपी आहे. पहा एच मल्टिप्लाइड बाय 1 इज एच प्लस एच मल्टिप्लाइड बाय 3 आर एच. पहा एच मल्टिप्लाइड बाय एच स्क्वेअर म्हणजे काय होईल 3 आर एच स्क्वेअर प्लस एच मल्टिप्लाइड बाय एच स्क्वेअर एच क्यूब म्हणजे 3 आर स्क्वेअर एच क्यूब प्लस एच मल्टिप्लाइड बाय एच क्यूब एच टू द पॉवर 4 म्हणजे काय होईल आर क्यूब एच टू द पॉवर 4. बस त्यानंतर काय करसा त्यानंतर याले पहा हे वेगळं आहे हे असं वेगळं आहे. पहा इज इक्वल टू खाली घेतो इज इक्वल टू याला समेशन प्रत्येकाला वाटून द्या आणि कॉन्स्टंट बाहेर काढा. आता तुम्हाला काय सांगितलंय की बाबा आतमध्ये जर आरची टर्म असेल तर ठेवायची नाही तर ते बाहेर काढायची. पहा एक स्टेप वाढवू आपण तरी इव्हन. पहा लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एन टेन्स टू इन्फिनिटी समेशन वाढून द्या. पहा समेशन काय इंटिग्रेशन आर इक्वल टू 1 to n एच प्लस समेशन आर इक्वल टू 1 to n 3 आर इंटू एच स्क्वेअर समेशन आर इक्वल टू 1 to n 3 आर स्क्वेअर एच क्यूब प्लस समेशन आर इक्वल टू 1 to n आर क्यूब इंटू एच टू द पॉवर 4 झालं. आता तुम्हाला काय सांगितलं आहे की बुवा फक्त कशाची अंदर टर्म ठेवायची एक तर 1 ठेवायचा किंवा आर ठेवायचा बाकीचे बाहेर काढायचे. मग पहा लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट. पहा याच्यातून एच बाहेर काढला तर काय राहते समेशन आर इक्वल टू 1 to n इंटू 1 प्लस याच्यातून 3 एच स्क्वेअर बाहेर काढला 3 एच स्क्वेअर जर बाहेर काढला तर काय राहते समेशन आर इक्वल टू 1 to n आतमध्ये राहते फक्त आर प्लस याच्यातून काय बाहेर काढू शकतो आपण 3 एच क्यूब तर काय राहते समेशन आर इक्वल टू 1 to n
आतमध्ये राहते आर स्क्वेअर प्लस याच्यातून बाहेर काढू शकतो आपण एच टू द पॉवर 4. एच टू द पॉवर 4 काढला तर आर इक्वल टू 1 to n, इथं राहते आर क्यूब. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट मध्ये काय राहते तर तुम्हाला सांगितलं होतं समेशन आर इक्वल टू 1 to n, जर 1 असेल तर राहते फक्त n. समेशन आर इक्वल टू 1 to n, फक्त आर असेल तर राहते n इन ब्रॅकेट n प्लस 1/2. त्यानंतर इथं काय आहे आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर असलं तर काय राहते n इन ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1/6. आणि जर आर क्यूब असेल तर राहते n स्क्वेअर n प्लस 1 होल स्क्वेअर अपॉन 4 हे राहते. मग पाहू आपण. पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट इथं राहीन पहा हा n, याचा n हा h इंटू n प्लस 3h स्क्वेअर n इन ब्रॅकेट n प्लस 1/2 प्लस 3h क्यूब n इन ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1/6 प्लस h टू द पॉवर 4. इथं का राहीन पहा, इथं राहीन n स्क्वेअर n प्लस 1 होल स्क्वेअर अपॉन 4 एवढं राहीन. हे व्यवस्थित फक्त लिहून घ्या. पहा हे दिसत नाही म्हणतात तर मग आपण हा प्लस साईन जशी तशी खाली लिहितो फक्त. पहा याचं कशाचं आर क्यूबचं काय राहीन पहा हा h टू द पॉवर 4 जसाचा तसा n स्क्वेअर n प्लस 1 होल स्क्वेअर अपॉन 4 n प्लस 1 होल स्क्वेअर अपॉन 4. आता एक काम करा, तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या. मी हे पूर्ण मोडतो कारण की आपल्याला पूर्ण लागते. तर आपल्याकडे शेवटी एकदम शेवटच्या स्टेपले काय राहिलं पहा, शेवटच्या स्टेपले राहिलं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी NH. पहा याला अरेंज कर जा फक्त व्यवस्थित, बाकी काहीच नाही. फक्त मी शेवटची स्टेप ठेवतो, बाकी सगळी मोडून टाकतो. पहा NH ची व्हॅल्यू आली होती आपली 2, NH ची व्हॅल्यू 2 आली होती. पहा आपल्याकडे काय राहिलं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, हा NH आहे, हा काय आपला NH प्लस 3h स्क्वेअर. पहा आता हा n ऑलरेडी बाहेर आहे, या ब्रॅकेटमधून एक n बाहेर काढला तर काय होणार इथं 1 प्लस 1/n. पहा आणि हा 2 डिवाइडले जसा तसा, म्हणजे इथं घेतो मी 3/2, याच्यातून हा n बाहेर आहे, आणखीन एक बाहेर काढला n तर काय राहते 1/1 प्लस 1/n. त्यानंतर इथं पहा हा 3 अपॉन हा 6 खाली जसाचा तसा 3/6 इंटू इथं h क्यूब आहे, h क्यूब हा n आहे, या n प्लस 1 मधून एक n बाहेर काढतो, आतमध्ये राहीन 1 प्लस 1/n. आणि या 2n प्लस 1 मधून एक बाहेर काढतो तर आतमध्ये राहीन 2 प्लस 1/n. हे आपण मागच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं. पहा इथं h टू द पॉवर 4 n स्क्वेअर, पहा इथं n प्लस 1 होल स्क्वेअर आहे, मग त्याच्यामधून एक n स्क्वेअर जर बाहेर काढला तर तो स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येईल. पहा इथं स्क्वेअर आहे ऑलरेडी, म्हणजे इथं n स्क्वेअर बाहेर येईल, आतमध्ये राहील 1 प्लस 1/n होल स्क्वेअर अपॉन 4 जसाचा तसा. ठीक आहे, चला पुढे. आता शेवटच्या स्टेपमध्ये आपण लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट NH ची व्हॅल्यू पहा NH प्लस 3/2 h स्क्वेअर n मल्टिप्लाइड बाय n स्क्वेअर, म्हणजे n स्क्वेअर h स्क्वेअर असं n स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस 1/n प्लस 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2. इथं काय n मल्टिप्लाइड बाय n काय होते n क्यूब, म्हणजे n क्यूब h क्यूब याला n समोर लिहा. पहा n स्क्वेअर h स्क्वेअर. त्यानंतर पहा हा इथे h टू द पॉवर 4 आहे, n स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय n स्क्वेअर. पहा a रेस टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a रेस टू द पॉवर n इक्वल्स टू a टू द पॉवर m प्लस n होत असते. दोघांमध्ये ऍडिशन होईल, 2 2 4, त्याचे बेस सेम आहेत. मग काय होईल n टू द पॉवर 4 h टू द पॉवर 4 इन ब्रॅकेट 1 प्लस 1/n होल स्क्वेअर अपॉन 4. आता सरळ दोन गोष्टी एकखट्ट्या करू. सगळ्यात पहिले तर जिथं n टेन्स टू इन्फिनिटी आहे, जिथं n आहे तिथं लिमिट पुट करा, 1/n आहे, लिमिट पुट केली तर हा 0 येईल. इथं बी काय पहा, सॉरी इथं लिहिलं नाही, पहा n क्यूब इन ब्रॅकेट 1 प्लस 1/n 2 प्लस 1/n प्लस n टू द पॉवर 4 h टू द पॉवर 4 1 प्लस 1/n टू द पॉवर 2/4. पहा जिथं 1/n असेल तिथं काय येते 0 येते, आणि NH च्या ठिकाणी काय पुट करसा 2. मग आन्सर काय येईल पहा, इथं काय येईल 2 प्लस 3/2. NH च्या ठिकाणी 2 जर पुट केला तर याचा काय येईल स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस 1/n येते 0 प्लस 1/2 जसाचा तसा. NH च्या ठिकाणी 2 पुट करा म्हणजे 2 ची पॉवर
2ची पॉवर 3, 1 प्लस 1/n च्या ठिकाणी 0, 2 प्लस 1/n च्या ठिकाणी 0 प्लस n च्या ठिकाणी 2 पुट करा, त्याची पॉवर किती आहे 4, 1 प्लस 1/n च्या ठिकाणी काही 0, त्याचा स्क्वेअर अपॉन 4 जसाचा तसा. पहा 2 प्लस 3/2 मल्टिप्लाइड बाय 2 चा स्क्वेअर 4 प्लस हा 1, आता 1 प्लस 0 1 राहते, 1 न जर पूर्ण याला मल्टिप्लाय केलं तर तेच आन्सर असते. हा 1/2 जसा तसा, 2ची पॉवर 3 किती येते म्हणजे 2चा क्यूब 8 येते, प्लस 1 प्लस इथं राहील 1 प्लस 0 1 आणि 2 प्लस 0 2 प्लस 2ची पॉवर 4 मध्ये 16 आणि 1 प्लस 0 म्हणजे राहते 1 आणि 1चा स्क्वेअर 1च राहते अपॉन 4 जसाचा तसा. चला पुढे पहा 2 प्लस 2 2 ज 4 आणि इथं 2 राहिले 3 मल्टिप्लाइड बाय 2 6 प्लस 2 आणि हा 2 कॅन्सल, इथं किती राहते 8 आणि प्लस 4 1 4 4 चूक 16. पहा 6 4 10 आणि हे 2 हे 20 आन्सर येते. याचं फायनल आन्सर काय येते 20. हा झाला खतम आपला पहिला क्वेश्चन. याला वेळ लागला. आता आपण एक समोरचा क्वेश्चन घेऊ. चला